मुंबईचे महापौर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल सर, आता ही जी परिस्थिती आहे, बीएमसीचा ब्रिज होता, ऑडिट झालं होतं का नव्हतं, मात्र जीव गेलेला जबाबदार कोण? जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। तो जो पादचारी पूल होता तो पादचारी पूल रेल्वेचा होता आणि मेंटेनन्स मुंबई महानगरपालिका करत होती। सदर पुलाचं पुनर्बांधणी करता आणि मेंटेनन्स करता सातत्याने रेल्वेकडे पाठपुरावा केला, एनओसी मागितली, रेल्वेकडून एनओसी मिळाली नाही, त्यामुळे त्या पुलाची दुरुस्ती करणं शक्य झालं नाही। त्याला पूर्णत्वाने रेल्वे जबाबदार आहे। बरं, पण महाडेश्वर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांच्यावर ढकलणार, ते तुमच्यावरती ढकलणार। मधल्या काळामध्ये आम्ही ढकलत नाही आहोत। त्या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे, परंतु या मुंबई शहरामध्ये रेल्वे असू देत किंवा वेगवेगळी शासनाने तयार केलेली, पण रेल्वेने सांगितलेलं आहे की ऑडिट करणं, मेंटेनन्स करणं हे तर बीएमसीची जबाबदारी होती की। हॅलो, जी वेगवेगळी प्राधिकरणं आहेत, रेल्वेने मुंबई महापालिकेशी सुसंवाद साधून ही कामं करणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबईकरांच्या जीवावर बेतेल अशा गोष्टी घडता कामा नयेत। नाही, पण विश्वनाथजी, हा ब्रिज मुळातच बीएमसीच्या अंडरच आहे। नाही, हा बीएमसीचाच ब्रिज आहे। तो नाही, तो ब्रिज रेल्वेचा आहे। मेंटेनन्स मुंबई महापालिका करत होते। आम्ही त्यासाठी पुनर्बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडे एनओसी मागितली। आमचे खासदार राहुल शेवाळे आणि तत्कालीन आमचे जे नगरसेवक होते गणेश सानप यांनी सातत्याने एनओसी मागितली। रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची आम्हाला एनओसी दिली नाही। दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे। मग विश्वनाथजी, मग रेल्वेकडनं खोटं सांगितलं जातंय मग साफ? आता ते मला माहित नाही, परंतु तो रेल्वेचा ब्रिज आहे। रेल्वेने स्वतःची जबाबदारी झटकता कामा नये। विश्वनाथजी, मात्र जे दोषी आहेत, कारण असं कळतं की 6 महिन्यापूर्वी ऑडिट झालेलं होतं आणि थोडीशी डागडुजी हवी असं सांगितलेलं होतं। जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी। दोषी असतील तर कारवाई व्हायलाच पाहिजे। आपण लोकशाहीमध्ये राहतोय, प्रत्येकाचा जीव खूप महत्वाचा आहे। आज जे 4 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत आणि अनेक जण लोक जखमी आहेत, अत्यंत वाईट दुर्दैवी मनाला यातना देणारी घटना घडली आहे। जी विश्वनाथजी, नितीन सातपुते आपल्या सोबत आहेत। त्यांनीच खरं तर कंप्लेंट केलेली होती या ब्रिज बद्दल। सातपुतेजी, एकदा सांगा, आप्पा महापौर आता आपल्या सोबत आहेत। मागच्या वर्षी 2017ला 29 नाही, कारण सातपुते पहिल्यांदा विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात ब्रिज हा बीएमसीचा नाहीये मुळात। नाही, ते त्याबद्दलच बोलतोय मी, तिकडेच येतोय। त्या जेव्हा रेल्वेचा 29 सप्टेंबर 2017ला जेव्हा ची जी ट्रॅजेडी झाली, त्यानंतर अंधेरीच झालं आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत असे ब्रिज पडले गेले आणि लोक मारले गेले। आणि मागच्या वेळेस जेव्हा सुनावणीच्या वेळेस जेव्हा कोर्टामध्ये आमच्या माझी जी पीआयएल आहे त्यामध्ये हे बीएमसीचे वकील आणि यांचे रेल्वेचे वकील एकमेकावर आरोप करतात की ही जबाबदारी यांची आहे, यांची एकमेकांची जबाबदारी आहे। अरे पण तुम्ही दोघंही एकमेक जबाबदारी घेत नाहीये। आणि त्यानंतर जेव्हा ही घटना घडल्यानंतर किती बळी गेले त्याची कंप्लेंट मी भोयवाडा पोलीस स्टेशनला दिली होती। त्यानंतर ती कंप्लेंट माझी दादर पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करण्यात आली। सातपुते, हा ब्रिज नेमका कोणाचा? अगदी थेट आपण महापौरांना विचारा, हा ब्रिज नेमका कोणाचा? सातपुते, हा ब्रिज महाडेश्वर म्हणतात हा बीएमसीचा ब्रिज नव्हे। जेव्हा हा ब्रिज रेल्वेला कनेक्ट असतो, जेव्हा बीएमसीचा असो किंवा रेल्वेचा असतो, त्यावरती दोघांचाही संबंध असतो। आणि आता अशा वेळेस जेव्हा घटना घडतात तेव्हा ब्रिज हा बीएमसीचा आहे किंवा रेल्वेचा आहे हे अशी एकमेकांवर आरोप करत असतात, जबाबदारी घेत नाही। जेव्हा यांच्यावरती गुन्हे दाखल होतील ना, जेव्हा यांच्यावरती 302 आता मी ते उद्या मी मेन्शन करतो हायकोर्टला, यांच्यावरती सगळ्यांच्यावर जे गुन्हे दाखल होतील ना, जेव्हा यांना पळताभुई थोडी होईल ना, तेव्हा यांना अक्कल येईल। तेव्हा हे जेव्हा अशा घटना होतात तेव्हा हे म्हणतात रेल्वेचा ब्रिज आहे, ते म्हणतात बीएमसीचा ब्रिज आहे, रेल्वेचा। नक्कीच विश्वनाथजी, काय झालं उत्तर? कारण बघा, जनता त्रस्त झालेली आहे। आज 4 जीव गेलेले आहेत, इथं 32 पेक्षा जास्त जखमी आहेत। असे कसे बोलू शकतात की रेल्वे? विश्वनाथजी, ठरवावं लागेल ना, ब्रिज कोणाचा आहे? आम्ही तुमच्या आहोत ना। पाचवाही मृत्यू झालेला आहे महाडेश्वरजी। अतिशय दुःखद आणि दुर्दैवी बाब आपण बघतोय। कोसळलेला पूल रेल्वेचा आहे असं महापौर म्हणतात, रेल्वे म्हणते हा बीएमसीचा पूल आहे। असं असताना मात्र 5वा जीव या अपघातानं आता घेतलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।